बातमी पुण्यातून पुण्यातील कुख्यात गुंड गजामानेची पत्नी देखील निवडणूक रिंगणात उतरलेली आहे। राष्ट्रवादी अजित पवार पक्षाने गजामानेची पत्नी जयश्री मानेला उमेदवारी दिली आहे। राष्ट्रवादीने प्रभाग 10 बावधनमधून जयश्री मानेला उमेदवारी दिली आहे। पुण्यातल्या वाढत्या गुन्हेगारीवर चिंता व्यक्त करणाऱ्या अजित पवारांच्या पक्षानेच गुंडाच्या पत्नीला उमेदवारी दिली आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अभिजित पोते आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। अभिजित, खरं तर एकीकडे पुण्यामध्ये गुन्हेगारी वाढते, मात्र तिथेच दुसरीकडे गजामानेच्या पत्नीला निवडणूक रिंगणात उतरवण्यात आलेला आहे राष्ट्रवादी अजित पवार पक्षाकडून। काय अपडेट? नक्कीच प्राजक्ता, आपण पाहतोय की पुण्यातला कुख्यात गुंड गजा मारणे याच्या पत्नीने जे आहे तो राष्ट्रवादी काँग्रेस इच्छुक उमेदवार म्हणून अजित पवारांना मुलाखत दिली होती आणि त्याच खरं तर गजा मारणे याच्या पत्नीला म्हणजे जयश्री मारणे यांना अजित पवार गटाकडून प्रभाग क्रमांक 10 म्हणजे जो बावधन आहे, कोथरूड बावधन एरिया, तिथून उमेदवारी जी आहे ती जाहीर करण्यात आलेली आहे। अधिकृत उमेदवार जयश्री मारणे या अजित पवार गटाच्या असणार आहेत। आपल्याला माहिती आहे की त्या याआधी एकदा उमेदवार नगरसेवक राहिल्यात, पण त्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून नगरसेवक होत्या, पण त्यालाही जवळपास 10 वर्ष उलटून गेली आहेत। पण त्यानंतर बरंचसं पाणी पुलाखालून गेले। गजा मारणेवरती अनेक गुन्हे जे आहेत ते दाखल झालेले आहेत। गजा मारणे आता काही दिवसांपूर्वीच येरवाडा जेलमधून बाहेर आला होता। त्याला पुणे पोलिसांच्या हद्दीत, पुणे पोलीस आयुक्ताच्या हद्दीत मज्जाव जो आहे तो पुणे पोलिसांनी केला होता आणि त्यानंतर खरं तर जयश्री मारणे जो आहे तो जयश्री मारणेंनी इच्छुक उमेदवार म्हणून राष्ट्रवादीकडून मुलाखत दिली होती आणि आता प्रभाग क्रमांक 10 मधून जो आहे तो जयश्री मारणेला अधिकृत उमेदवार राष्ट्रवादीकडून घोषित करण्यात आले। एकीकडे राज्याचे उपमुख्यमंत्री पुण्यात असताना पुण्यातल्या गुन्हेगारीवर बोलतात आणि दुसरीकडे गुन्हेगाराच्या पत्नीला अधिकृत उमेदवार घोषित करतात। आता हा एक मोठा मुद्दा या पुण्याच्या निवडणुकीत असेल का? गुन्हेगारी हा मुद्दा तर असणारच आहे, पण अजित पवारांनी वारंवार पोलीस आयुक्तांना देखील मुख्यमंत्र्यांच्या समोर स्टेजवरून ठणकावलं होतं की एवढा खर्च तुमच्यावरती केलाय, आता कोयता गँग आणि ही गँग आणि ती गँग दिसायला नको। आणि त्याच अजित पवारांनी आता जयश्री मारणे गुंड गजा मारणेच्या पत्नीला उमेदवारी दिली। प्राजक्ता, ठीक, अभिजित धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी। पिंपरी चिंचवडमध्ये भाजप सेना युतीची अद्याप घोषणा झाली नाहीये। दोन्ही पक्षातील कार्यकर्ते त्यामुळे संभ्रमात आहेत। दोन्ही पक्षातील कार्यकर्त्यांचा जीव हा टांगणीला लागला असल्याचं कळतंय। पिंपरी चिंचवडमध्ये अजूनही भाजप सेना युतीची घोषणा झाली नाहीये आणि त्यामुळे दोन्ही पक्षातील कार्यकर्ते अजूनही संभ्रमात आहेत आणि कार्यकर्त्यांचा जीव आता टांगणीला लागलाय।